नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती परीक्षा पाटील, के.जे. मेहता हायस्कूल, नाशिक रोड, इयत्ता 5वी। आज आपण मराठी बालभारती या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 14 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या पाठाबद्दल माहिती बघणार आहोत। बघा, या पाठाचे लेखक आहे सुदाम सावरकर। बघा, पाठाचा परिचय आपल्याला बघायचा आहे। सुरुवातीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सामाजिक व राष्ट्रीय कार्याचा आढावा या पाठामध्ये घेतलेला आहे। आपल्या महाराष्ट्राला अनेक संतांची परंपरा लाभलेली आहे मुलांना। त्यापैकीच हे एक संत होत। त्यांनी अनेक मोलाचं कार्य हे केलेलं आहे। ते आपल्याला या पाठाच्या माध्यमातून अभ्यासायचं आहे। बघा, आता सुमारे 90 वर्षापूर्वीची ही गोष्ट। जयपूरकडचा एक राजा चंद्रपूर जवळच्या ताडोबा अरण्यात शिकारीसाठी आला होता। तेथील एका गुहेच्या तोंडाशी एक मुलगा ध्यान लावून बसला होता। तो चुणचुणीत मुलगा राजाला म्हणाला, हे सुखी जीव आनंदाने या जंगलामध्ये नांदत आहेत, तुम्ही त्यांना का ठार करता? त्यावेळेला राजा निरुत्तर झाला, म्हणजे तो कुठल्याही प्रकारचं उत्तर देऊ शकला नाही। तो विचार करू लागला। त्याला स्वतःची चूक समजून आली आणि त्याने शपथ घेतली की मी यापुढे कोणत्याही प्रकारची शिकार करणार नाही। तो मुलगा कोण होता माहिती आहे मुलांनो? तो मुलगा म्हणजेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। बघा, त्यांनीच पुढे शपथ घ्यायला सांगितली राजाला की अहिंसेची शपथ, की कधीही कुठल्याही प्रकारची हिंसा मी करणार नाही, अशी शपथ या ठिकाणी त्या मुलाने त्या राजाला घ्यायला सांगितली। त्या मुलाचं नाव माहिती काय होतं? त्या मुलाचं नाव होतं माणिक। आणि पुढे जाऊन हाच मुलगा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावाने प्रसिद्धीला आला। त्यांच्या वडिलांचे नाव होते बंडोजी इंगळे ठाकूर आणि आईचे नाव होते मंजुळा। तो लहान असतानाच त्याच्या आईने त्याला आपल्या आजोळी म्हणजे मामाच्या गावी वरखेडला नेले। तिने त्याला आडकोजी महाराजांच्या सानिध्यात ठेवले आणि महाराजांनी त्याला तुकड्या हे असे नवे नाव दिले आणि तुकडोजीने त्यांना आपले गुरु मानले। तुकडोजी 14 वर्षाचे असतानाच त्यांना घर सोडावे लागले आणि ते रामटेकच्या जंगलामध्ये भटकू लागले, फिरू लागले। तेथे ते कंदमुळांवर गुजराण करत, म्हणजे कंदमुळं ते खात असत। त्यांनी हठयोगाचा अभ्यास केला। हठयोग म्हणजे काय? तर हा योगाचा एक प्रकार आहे। त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासींचे पाडे व भटक्यांची पालं धुंडाळत ते फिरले, गरीब माणसांमध्ये रमले, विविध खेळ खेळणे, शर्यतींमध्ये पोहणे, धावणे, घोड्यावर बैलगाडीवर नियंत्रण साधणे, गाणे रचणे, वाद्य वाजवणे, मोठ्या ढोलांच्या तालावर नाचणे, अशी विविध कौशल्य त्यांनी आत्मसात केली। त्यांना हिंदी, उर्दू व मराठीतील स्वतःचीच कवने ते खंजिरीवर स्वतःच्या तालावर बेभान होऊन ते नाचत असत आणि गात असत। ऐकणारे तल्लीन होऊन जात असत। त्यांच्या या अशा सर्व गुणसंपन्नतेमुळे लोक त्यांना देवबाबासुद्धा म्हणत असत। आपला देश पारतंत्र्यात होता त्यावेळच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये 1930 सालचा जंगल सत्याग्रह त्यांनी घडवून आणला। त्यामध्ये त्या शिबिरामध्ये जाऊन खंजिरी भजनाद्वारे मनामध्ये स्वराज्य मिळवण्याची प्रेरणा त्यांनी लोकांमध्ये जाणवली। झाडी मंडळांमधील तेजस्वी तरुण संघटना व विदर्भातील आरती मंडळे या सेवाभावी संघटनांद्वारे स्वदेशी व ग्रामोद्योग यांचा प्रचार देखील त्यांनी केला। गांधीजींनी छोडो भारतची घोषणा केली। गांधीजींच्या या चळवळीत तुकडोजी अनुयायांसह सहभागी झाले होते। त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागला। 1947च्या स्वराज्य प्राप्तीनंतर भारतीय प्रजासत्ताकात विविध संस्थानं विलीन करण्यात आली। स्वतंत्र भारत उभारण्याच्या या कार्यात तुकडोजींच्या श्री गुरुदेव सेवा मंडळाने हैदराबाद स्टेट व कोल्हापूर संस्थान विलीन करण्यात सहभाग घेतला। श्री गुरुदेव सेवा मंडळ वेगवेगळ्या गावी
सप्ताह तसेच चातुर्मास कार्यक्रम आयोजित करत असे. त्याद्वारे त्यांनी स्वच्छता, व्यसनमुक्ती, आरोग्य संरक्षण, ग्रामोद्योग संवर्धन, संत संमेलन असे उपक्रम राबवले. महाराजांनी सामुदायिक सहभोजनात सर्वांना सहभागी करून धर्म, जात, पंथ यातील विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनेक लोकांच्या सह्या या ठिकाणी मिळवून उपोषणाला समर्थन मिळवून दिले. आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली. त्यामध्ये देखील तुकडोजी महाराजांनी सहभाग घेतला. तसेच भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी संत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले आणि राष्ट्रसंत अशी पदवी देऊन त्यांचा गौरव देखील केला. पुढे जपानमध्ये विश्व शांती परिषद व जागतिक धर्म परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यांच्या या उद्घाटनाकरता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना निमंत्रित देखील करण्यात आले होते. त्यांनी या ठिकाणी भगवान बुद्धांच्या पंचशील तत्वांची माहिती देऊन परिषदेच्या अधिवेशनाचे उद्घाटन केले. 18 देशांची जागतिक धर्म संघटना गठीत करण्यात आली होती. तिचे सल्लागार म्हणून देखील त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. अशा साऱ्या उपक्रमांमध्ये गुंतलेले असतानाच त्यांनी अनेक हिंदी आणि मराठीमध्ये गद्यपद्य अशी पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. बघा, त्यांनी ग्रामगीता नावाचा ग्रंथ देखील लिहिलेला आहे आणि सगळ्या पुस्तकांचा तो मुकुटमणी ठरलेला आहे. बघा, तुकडोजी महाराजांचं हे कार्य आहे ते पुढे अनेक सेवा मंडळांनी चालू ठेवलेलं आहे. बघा, आता या पाठातले आपण शब्दार्थ बघणार आहोत. गुहा म्हणजे डोंगर कपारीमधली खोलगट जागा. चुणचुणीत म्हणजे खेळकर, हुशार. नांदत आहेत, चांगल्या प्रकारे राहत आहेत. उमद्या, तरुण. कंदमुळे, रानातल्या वनस्पतींची मुळं. नियंत्रण, हुकूमत किंवा ताबा. कौशल्य, कसब. कवने म्हणजे गाणी. आगळ्या, वेगळ्या. पुढे शब्द आहेत गुणसंपदा म्हणजे गुणांची संपत्ती. पारतंत्र्य म्हणजे पराधीनता. स्वातंत्र्य याचा अर्थ मोकळीक. चळवळ म्हणजे आंदोलन. प्रेरणा म्हणजे स्फूर्ती. तेजस्वी, प्रकाशमान. अनुयायी, शिष्य. तुरुंगवास, कैद. कार्य, काम. विषमता, भेद किंवा फरक. यानंतर पुढे आहे समर्थन म्हणजे पाठिंबा. पदवी, सन्मान. गठीत, एकत्र. सल्लागार, सल्ला किंवा शिकवण देणारे. उत्कृष्ट याचा अर्थ होतो सरस किंवा खूप चांगले. मुकुटमणी म्हणजे प्रमुख किंवा उच्च प्रतीचा. पुढे बघूया आता टिपा. जयपूर म्हणजे राजस्थान राज्यातील एक शहर. यानंतर आहे चंद्रपूर, महाराष्ट्रातील एक जिल्हा. ताडोबा अरण्य म्हणजे चंद्रपूर जवळील अभयारण्य. आजोळ म्हणजे मामाचे घर. वरखेड अमरावती जिल्ह्यातील एक गाव. आडकोजी महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे गुरु. हठयोग योगाचा एक प्रकार. पाडे म्हणजे आदिवासींची छोटी वस्ती. यानंतर पुढचं आहे बघा, पाले म्हणजे भटक्या जमातीचे निवास किंवा तंबू. जंगल सत्याग्रह 1930 साली झालेली जंगल वाचवा ही मोहीम. झाडी मंडळ कोकण विभाग. सेवाभावी संघटना समाजसेवा करणारी बिनसरकारी मंडळे. ग्रामोद्योग म्हणजे खेडेगावात वस्तू बनवण्याचे लघुउद्योग. भारतीय प्रजासत्ताक म्हणजे सार्वभौम भारताचे स्वतंत्र गणराज्य. संस्थाने पूर्वीची राजे रजवाड्यांची राजेशाही. श्री गुरुदेव सेवा मंडळ म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्थापन केलेली सेवाभावी संस्था. यानंतर बघूया चातुर्मास म्हणजे 4 महिन्यांचा कार्यक्रम. यात्रा शुद्धी म्हणजे जत्रेत केलेले स्वच्छता अभियान. त्यानंतर पुढचा शब्द आहे आरोग्य संरक्षण म्हणजे रोगमुक्त करण्याचा उपक्रम. संत संमेलन म्हणजे संत विचारांच्या प्रचारासाठी किंवा प्रसारासाठी केलेला उपक्रम.
विश्वशांती परिषद जागतिक शांती राखण्यासाठी निर्माण झालेली आंतरराष्ट्रीय संघटना. अधिवेशन याचा अर्थ आहे विचारांचे मंथन करणारे शिबिर. ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेला लोकप्रिय काव्यग्रंथ. यानंतर पुढे आहेत वाक्प्रचार. बघा, ध्यान लावणे, डोळे मिटून एकाग्र होणे, निरुत्तर होणे, उत्तर न सुचणे, गुजराण करणे, पोट भरणे, आत्मसात करणे, मिळवणे, तल्लीन होणे, गुंग होणे किंवा मग्न होणे, सहभागी होणे, सामील होणे, गौरव करणे, सन्मान करणे. धन्यवाद.